तुमको करना होगा, रेगुलर तुमको करना होगा, रेगुलर तुमको करना होगा। शिंदे सरकार होश में आओ, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन झालेच पाहिजे। सरकार होश में आओ, शिंदे सरकार होश में आओ, होश में आके बात करो, होश में आके बात करो, नहीं तो कुछ। आम्ही NHM अंतर्गत काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी सरकारशी वेळोवेळी भांडत आहो आणि त्या अनुषंगाने आमचं हे आंदोलन आम्ही सुरू केलं आहे। सरकारला हे काम बंद आंदोलन करण्याच्या पूर्वी आम्ही इशारा दिला होता। आधीचे जे आरोग्यमंत्री होते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं मार्च 2023 पर्यंत सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना समायोजन करण्यात येईल, रेग्युलर करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। परंतु या सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव महाराष्ट्रातील तमाम NHM अंतर्गत असणाऱ्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना संपावर जावं लागलं आणि त्यामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे। तर जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही कोणीही कामावर जाणार नाही। या सर्व मागण्या मागत असताना आम्ही सरकारला प्रत्येक गोष्ट नियोजनपूर्वक सांगितली, परंतु सरकार आमची मागणी मानायला तयार नाही। 3 दिवस आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलो आहोत। यानंतर लगेच पुढील 2 दिवस उद्याचा गॅप देऊन आम्ही मंत्रालयावर पूर्ण महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी एकत्र होऊन आमचं त्या ठिकाणी आंदोलन चालेल व त्यातून जर तोडगा निघाला नाही तर आमचं हे आंदोलन निश्चित कायमपणे पुढे सुरू राहील आणि जोपर्यंत आम्हाला कायम करून घेणार नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन बंद होणार नाही। आम्ही इथे कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समिती अंतर्गत विविध पदांचे पदाधिकारी कर्मचारी इथे एकत्र आलेला आहोत आणि हा लढा आहे आमचा कायम करा। आम्ही कंत्राटी कर्मचारी म्हणून गेले कित्येक वर्ष इथे कार्यरत आहोत। आमच्या वतीने 100% ही आम्ही सेवा देत आहोत, पण आमच्या सेवेची आमच्या कामाची कुठेही दखल घेतली जात नाही आहे। आम्हाला केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळत नाही आहे। आम्ही परमनंट कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा मिळवून किंवा जास्तीच काम करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या बदल्यात आम्हाला तुटपुंज्या मानधनावर समाधान मानावं लागते। आम्हाला दिवाळीला ना दिवाळी बोनस लागू होत, ना कोणतं बदली धोरण लागू होत, ना कोणतं मेडिकल क्लेम लागू आहे, ना कोणताच फायदा आम्हाला मिळत नाही आहे। आमची फक्त शारीरिकदृष्ट्या पिळवणूक होत आहे, म्हणजे एका गुलामासारखं मजुरासारखं आमच्याकडून काम करून घेतलं जात आहे। तर आता आम्ही हे काम कधीपर्यंत करत राहणार आहे? काही दिवसानंतर आधी नियुक्ती वेळेस सांगितलं 5 वर्षानंतर परमनंटचा GR निघणार, 10 वर्षानंतर निघणार, 15 वर्षानंतर निघणार, असे काळोन काळ लोटत चालले आहे आणि आमची शारीरिक जी शक्ती आहे ती खचत चालली आहे। आम्ही कधी परमनंट होऊन स्वतःच्या कुटुंबाला, स्वतःच्या मुलांना, स्वतःच्या आईवडिलांना ते सुविधा पुरवू शकणार नाही आहे। आणि परमनंट होऊन आम्हाला फक्त आर्थिक फायदा नाही तर आम्हाला मान सन्मान आणि सगळंच मिळणार आहे। हा लढा कायम करा म्हणजे फक्त आम्हाला आर्थिक सहाय्य नाही तर आम्हाला समाजामध्ये सामाजिक मान याचा सुद्धा आहे। त्यामुळे आम्ही हा लढा फक्त पैशासाठी करत नाही आहोत, कारण की पेमेंट मिळूनच आम्हाला समाधान मिळणार नाही आहे। तर आम्ही जे काम करत आहोत त्या कामाबद्दल आम्हाला मानसुद्धा मिळाला पाहिजे आणि बाकी सगळ्या गोष्टींचा आम्हाला फायदासुद्धा मिळून घेतला पाहिजे। म्हणून सरकारने या गोष्टीची नक्कीच दखल घेतली पाहिजे की हा जो जनसमुदाय इथे जमलेला आहे हा फक्त पैशासाठी हव्यासासाठी नाही तर त्यांनी केलेल्या कार्याच्या, त्यांनी केलेल्या कष्टाच्या बदल्यात त्याला जो मान आणि त्याला जो मोबदला मिळाला पाहिजे त्यासाठी जमलेला आहे। आणि म्हणून जोपर्यंत आम्हाला जे हवं आहे ते राष्ट्रीय मागणी जी आम्ही मागत आहोत सरकारला ती जेपर्यंत दखल घेतल्या जात नाही तोपर्यंत आम्ही आमचे पाऊल मागे घेणार नाही। यासाठी आम्हाला किती मोठा लढा लावावा लागला तरी पण ही सगळी जमलेली जनसंख्या आणि सगळे विविध पदाचे पदाधिकारी त्यासाठी आम्ही इथे तयार आहोत। आणि म्हणूनच सरकारला आव्हान आहे की त्यांनी आमच्या केलेल्या कष्टाचं, आमच्या केलेल्या कामाचं थोडं तरी जाण घ्यावी आणि त्यावर आम्हाला काहीतरी सकारात्मक अशी बाब घडवून आणावी। डॉक्टर तीरथ उराडे, RBSK वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय मूल। आम्ही 2008 पासनं शासनाने
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हे उपक्रम राबविला। त्यामध्ये आम्ही 0 ते 6 वर्षाचे 10 ते 12% पूर्ण महाराष्ट्रातली बालके तपासतो। त्याचप्रमाणे 20 ते 22% 6 ते 18 वयोगटातील बालके तपासतो आणि यामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये 2 करोड बालकांची नियमित तपासणी होते। 0 ते 6 वयोगटातील बालकांची वर्षातून 2दा आणि शाळेतील 6 ते 18 वयोगटातील बालकांची वर्षातून 1दा तपासणी होते। याच्यात जवळपास आम्ही 40 प्रकारचे आजार आम्ही शोधतो आणि त्यांना जर ज्या बालकांना जन्मजात व्यंग असतील, जसं जन्मजात हृदयरोग आहे, त्याला अर्ली डिटेक्शन आणि अर्ली इंटरव्हेन्शन या सूत्रानुसार लवकर आपण शोधतो आणि लवकर त्याला उपाययोजना करून त्याला सुदृढ बालक म्हणून, भारताचा सुदृढ नागरिक म्हणून तो पुढे जाईल। या पद्धतीचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे आणि यामुळे 0 ते 18 वयोगटातील बालकांचे बरेच आजार कमी झालेले आहेत आणि हा अत्यंत यशस्वी उपक्रम आहे। जन्मजात व्यंगातील बालकांचं व्यंग आम्ही अत्यंत कमी वयात त्याचे निदान करतो व त्याचे त्वरित उपचार करतो। इतका महत्त्वाकांक्षी उपक्रम असताना शासनाने आम्हाला मागील 15-16 वर्षापासून अत्यंत तुटपुंजा मानधनावर कंत्राटी तत्वावर घेतलेला आहे। कंत्राटी तत्व हे वेठबिगारी तत्व आहे आणि घटनेच्या आर्टिकल 23 नुसार व्हायोलेशन ऑफ आर्टिकल 23 आहे। तसंच पर्सनल लिबर्टीला पण आम्हाला आमच्या मान सन्मानाला धक्का लागतो। इक्वल क्वालिफिकेशन असून इक्वल पेमेंट मिळत नाही। सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे समान काम समान वेतन, पण शासन इतकं निगरगट्ट आहे की ते आम्हाला समान काम देऊ इच्छित नाही, समान वेतन देऊ इच्छित नाही। समान काम घेतं आणि अपेक्षेपेक्षा जास्त काम करून घेतं। प्रत्येक कर्मचाऱ्यावर मनुष्यबळ कमी असल्याने 2-2 कामाचा भार आहे, तो आम्ही सहन करत आहोत। पण आम्हाला त्याबद्दल जो न्याय आमचा मोबदला आहे, न्याय हक्क आहे, त्याच्यावर मात्र शासन कधी चर्चा करीत नाही। या लढ्याने आम्ही आमच्या न्याय हक्क, संविधानिक हक्काच्या मागण्या मागत आहोत। आम्ही सनदशीर मार्गाने जात आहोत आणि हा लढा आम्ही यशस्वी केल्याशिवाय, आमचं समावेशन विनाशर्त समावेशन झाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाहीत आणि महाराष्ट्र शासनाला हे करावं लागणार आहे। कारण पंजाब सरकार, हरियाणा सरकार, मणिपूर सरकार हे सगळं यांनी केलेलं आहे। मध्य प्रदेश सरकारने आता त्या पे बँड लावलेला आहे। तर महाराष्ट्र सरकार हे अत्यंत प्रगत राष्ट्र आहे। मुंबईसारखं आर्थिक राजधानी देशाची आहे मुंबई आणि आम्हाला आमच्या आरोग्यावर 4% जगामध्ये खर्च होतो। भारत नीती आयोग 2.5%वर खर्च करतं, पण प्रत्यक्षामध्ये जे महाराष्ट्र सरकार आहे 1.5% आरोग्य कर्मचाऱ्यावर खर्च करतं। म्हणून आरोग्य व्यवस्था जर सुधारायची असेल तर तिथलं मनुष्यबळ वाढवायला पाहिजे आणि त्यांना स्थायी करायला पाहिजे। हे असल्याशिवाय देश प्रगती करणार नाही। म्हणून देश जर प्रगतीवर न्यायचा असेल तर आरोग्य व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था अत्यंत मजबूत असली पाहिजे। त्यासाठी स्थायी मनुष्यबळाची नियुक्ती करणे आवश्यक आहे। म्हणून आमचा न्याय हक्क समावेशनाचा आहे आणि बिनशर्त समावेशनाचा आहे, तो शासनाने करावा। डॉक्टर दुधे, राज्य सल्लागार आहे, महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना। मी गेल्या 5 वर्षापासून समुदाय आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत आहे चंद्रपूर जिल्हा। व आम्ही आल्यापासून आरोग्य सेवा ही अतिशय मजबूत झालेली आहे। अगोदर आमच्या उपकेंद्रामध्ये एकही पेशंट येत नव्हता आणि आजच्या तारखेत 1000 पेशंट आम्ही उपकेंद्रामध्ये पाहत आहोत। एवढी सुविधा आम्ही देऊनसुद्धा सरकार आमच्याकडे बिलकुल लक्ष देत नाही आणि कायम करण्याचे अजूनपर्यंत त्यांनी कोणत्या प्रकारचा विचार केला नाही। गेल्या 15 ते 16 वर्षापासून आम्ही आमचे NHMचे कंत्राटी नर्सेस व बाकी NHMचे अधिकारी व कर्मचारी हे अतिशय कमी मानधनामध्ये आरोग्य सेवा देत आहेत व आता 15 वर्ष होऊन सुद्धा त्यांना परमनंट करण्याचे असं कोणताच प्रकारचा मानसिकता मला असं दिसून येत नाही की आमचे सरकार करतील म्हणून। त्यामुळे आम्ही 25, 26, 27 हे 3 दिवस इथे आमच्या जिल्हा स्तरावर काम बंद आंदोलन पुकारलेले आहे व सर्व राज्यभर दिनांक 30 तारीख व 31 तारीख आझाद मैदान मुंबई
येथे जवळपास 10 ते 20 हजार संख्येनं आम्ही कंत्राटी कर्मचारी तिथे उपस्थित राहणार आहोत, तिथे काम बंद आंदोलन करणार आहोत. त्याच्यानंतरही आमचं काम बंद आंदोलन चालू राहील. आमची एकच मागणी आहे, वयाची अट शिथिल करून समस्त तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी व अधिकारी यांना समायोजन करा, कायम करा. ही मागणी आम्ही शेवटपर्यंत करणार. जोपर्यंत आमची बैठक लागत नाही, आमचे इतिवृत्त येत नाही, तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन आमचं चालूच राहील. व सरकारला आमची एकच विनंती आहे की कोरोनाचा काळ लक्षात ठेवा. आम्ही 3 वर्ष फक्त पोलीस आणि आरोग्य हे 2च रस्त्यावर फिरत होते, लोकांना सेवा देत, बाकी सगळे घरी होते. आम्ही आमचे जीव गमावले, आमचे समुदाय आरोग्य अधिकारी, आमचे सगळे नर्सेस यांनी जीव गमावले आहेत. काही लोक एवढे आजारी झाले की त्यांना 5-10 लाख खर्च लागला, परंतु शासनाकडून आम्हाला कोणत्याही प्रकारचे मानधन त्याबद्दल काही पैसे मिळाले नाही. आम्ही आमच्या खिशातून खर्च केले, म्हणजे सेवा आम्ही दिली शासनाची व खर्च आमचा स्वतःचा बोजावा लागलेला आहे. त्यामुळे कुठेतरी शासनाला आमची विनंती आहे की कोरोनाचा काळ लक्षात ठेवा, ते 3 वर्ष लक्षात घ्या व ते 3 वर्षाचे कुठेतरी आम्हाला बक्षीस म्हणून सर्वांना कायम करावे. ही आमची एकच मागणी आहे, एकच मागणी. समायोजन करा व कायम करा. या लोकांना कुठेतरी न्याय मिळावा आणि सेवाची समायोजन करण्यात यावे. आज आम्ही तुटपुंज्या पगारात नोकरी करत आहे, ना कुठे आम्हाला परमनंट केलं गेलं आजपर्यंत, ना कुठे आमचं वेतन बँड लावला गेला. इतर राज्याप्रमाणे जसे मणिपूर, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश इथे जसं NHM कर्मचाऱ्यांना परमनंट केल्या गेले, तसेच या महाराष्ट्राने सुद्धा आमच्या कर्मचाऱ्यांना समायोजन करून आपला रेग्युलेशन करावं अशी आम्हाला शासनाला विनंती करायची आहे. नमस्कार, मी डॉक्टर अक्षय बुर्लावर, चंद्रपूर जिल्ह्याचं कोषाध्यक्षपद आहे माझ्याकडे. मला शासनाला एकच सांगायचं आहे की जेव्हा शासनाला आरोग्य खात्याची आठवण येते, कोविडसारख्या महामारीमध्ये जेव्हा आरोग्य खात्याची आठवण आली, त्यावेळेस तुम्ही कुठलाही विचार न करता सरसकट आदेश काढले, सरसकट नियम काढले आणि सगळ्या गोष्टींची बंधिलकी आणली. तर राज्यसूचीमध्ये आरोग्य हा विषय आहे. मग जेव्हा राज्यसूचीमधला हक्काचा विषय आहे, तर हक्काच्या विषयाला जेव्हा आपल्याला काम करायचं आहे, तेव्हा इकडे तिकडे बोट का दाखवतात? का बरं म्हणतात की केंद्राला विचारावं लागेल? केंद्राने सरळ सांगितलं की तुमचा हक्काचा विषय, तुम्हाला जो वाटतं ते करू शकता. आम्ही जे पैसे द्यायचे ते पैसे आम्ही देतो आहे, त्या फंड देतो आहे, त्या प्रोग्रामसाठी देतो आहे. मग तशा वेळेस तुम्ही का बरं बोट दाखवता की आम्हाला राज्य शासनाला नाही, आम्हाला केंद्राला विचारावं लागेल? का बरं त्यांची परमिशन मागता? तर आम्हाला जेव्हा तुम्ही काम करताना, नियम देताना सगळ्या गोष्टी लागू करता, मग तसंच आम्हाला जेव्हा काम करून त्याचं मानधन योग्य प्रकारात पाहिजे आहे, तेव्हा ते देण्यासाठी का बरं तुम्ही मागे हटता? हीच आमची कळकळीची विनंती आहे. आम्ही काम करायला कधीही नकार देत नाही, आजही नाही, भविष्यातही नाही देत. कुठलंही कामाला तरी आम्ही आमचं काम म्हणून करतो, प्रामाणिकपणे करतो, त्यात कुठल्याही प्रकारची हयगय होऊ देत नाही. मग तशा वेळेस तुम्ही आमचा विचार करताना का बरं हयगय करता? तुम्हाला असं का बरं वाटतं की आम्ही असेच आहो, आमची काही व्हॅल्यू नाही, असं का बरं वाटते? नाहीतर असं असतं तर 17 वर्षापासून काम करणारे लोक, खरंच सांगा की सरकारमध्ये राहणाऱ्या लोकांना एक सरकार झाली तरी त्यांचं सगळं काय होते. आणि जे लोक मागच्या 15 वर्षापासून काम करत आहे, आजही त्यांच्या घरची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती बदललेली नाही आहे. महागाई वाढत आहे, सगळ्या गोष्टी वाढत आहे, शिक्षणाचं वाढतं आहे, सगळ्या गोष्टी वाढते. पण मग आरोग्य कर्मचाऱ्याला जेव्हा पैसा लागतो, त्याच्या घरचं जेव्हा व्यक्ती काम करतो, तर त्यांना नाही लागत का सगळ्या गोष्टी? त्यांना पण सगळ्या गोष्टी लागू पडतात. त्यांना पण चांगलं आरोग्य द्यायचं, चांगलं राहायचं आहे त्यांना पण. आणि लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना स्वतःच्या घरी प्रॉब्लेम येतात, तेव्हा त्यांना काही नाही वाटत का? हीच माझी विनंती आहे की आमचा विचार करावा, समायोजन करावे आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा. राजेश हिरेमठ, राष्ट्रीय आरोग्य अभियान प्रोग्राममध्ये मी 20 वर्षापासून काम करत आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील बरेचसे आमचे सहकारी हे राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करत असल्या नर्सेस संघटना, आयटक संघटना आणि क्षयरोग विभाग संघटना हे आम्ही 20 वर्षापासून कार्यरत आहे. तरी वेळोवेळी आम्ही आंदोलनं केली. आत्तापर्यंत 2012पासून आज आम्ही आंदोलन करत आहोत. आणि सर्व आमचे कर्मचारी वृंद यांनी कोरोना काळामध्ये आणि येणाऱ्या कोणताही पॅन्डेमिक आणि एपिडेमिक आजारामध्ये सर्वांनी अतिशय मेहनतीने काम केलेलं आहे. आज 95%चा आरोग्य विभागाचा डोलारा कंत्राटी कर्मचारी सांभाळत आहे. आणि सांभाळत असताना बहुतेक लोकांचे ॲक्सिडेंट
आणि कोरोना कालावधीमध्ये जीव गेलेले आहे. आमचं कुटुंब आम्ही कसे पोसायचे महागाईच्या काळामध्ये हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे सर्वांना. जेव्हा तुम्ही मंत्री म्हणून खुर्चीवर बसता तसेच आम्ही कर्मचारी म्हणून आम्ही स्वतः जीव धोक्यात घालून आम्ही स्वतः काम करतो. हे आम्हाला आमचं माहीत आहे. माझी एक विनंती आहे माननीय मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री आणि कलेक्टर सरांना आमची जे भूमिका आहे ते लक्षात घ्यावं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आमचं आत्तापर्यंत कोरोना काळामध्ये कोणीही विचार केलेला नाही आहे. कोरोना येऊन गेला जाऊन गेला, आमचे कित्येक माणसं मरण पावलेले आहे. याचा भरपाई कोण देणार आहे? या तुटपुंज्या पगारावर तर आम्ही कुठपर्यंत काम करायचं? आमचा एक शाप दिला का तुम्ही कंत्राटी करून म्हणून, आणि आम्ही पूर्ण आयुष्य कंत्राटी करून जगावं का हे तरी सांगून द्या. जर तुम्ही असा पत्र जरी काढा की एक शाप कंत्राटी करण्याचा असेल, नाही तर परमनंटचा GR जरी लिहा, लवकरात लवकर तुम्ही डिसेंबरपर्यंत आम्हाला समायोजनाचं पत्र द्यावं आणि आमचं कल्याण करावं. नाहीतर आम्ही पूर्ण कंत्राटी आयुष्य जगणार नाही आहे. आम्ही आंदोलन करू आणि वेळ पडली तर आत्मधन बी करू, हे मी सांगतो.